असं हे एक मेटल टार्गेट चूज केलं. ओके, इट इज वन मेटल टार्गेट कॉल्ड एज एन. आता हा एन काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सांगणारच आहे. व्हॉट इज दिस एन. त्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या साईडला तुमची एक इलेक्ट्रॉन गन असते. इलेक्ट्रॉन गनच्या असेंब्लीमधून इलेक्ट्रॉन त्याच्यावरती पडत असतात. ओके, दिस इज वन इलेक्ट्रॉन त्याच्यावरती पडत होतो फ्रॉम द इलेक्ट्रॉन गन असेंब्ली. ओके, सो असे त्यांनी नंबर ऑफ अपर्चर्स सेट केले. असे नंबर ऑफ अपर्चर्स, नंबर ऑफ अपर्चर्स मधून तुमचा इलेक्ट्रॉन बीम असा पास व्हायला पाहिजे. नंबर ऑफ अपर्चर्स. त्यानंतर वरच्या डिरेक्शनला त्यांनी काय केलं, या अपर्चरच्या वरच्या डिरेक्शनला हाय टेन्शन अप्लाय केलं. हाय टेन्शन म्हणजे हाय पोटेन्शियलच्या बॅटरीज. ओके, हाय पोटेन्शियलच्या बॅटरीज त्यांनी त्याला जोडले. ओके, या बॅटरी जोडल्यानंतर इट इज एच टी म्हणजे तुमचं काय असणार, हाय टेन्शन. ओके, हाय टेन्शनच्या बॅटरीज त्यांनी काय केल्या, त्याला कनेक्ट केलं. त्यानंतर लो टेन्शनच्या बॅटरीज पण कनेक्ट केल्या. पहिले तर लो टेन्शनचे कनेक्ट केल्या, त्यानंतर मग हाय टेन्शनच्या बॅटरीज त्याने त्याच्यात कनेक्ट केल्या. म्हणजे इलेक्ट्रॉन तुमचं जनरेट करण्यासाठी त्यांनी बॅटरीचा उपयोग वापरला. T means for low tension. Okay, low tension batteries. Here इथं त्यांनी काय केला, लो टेन्शन इथं एफ म्हणजे तुमची अशी फिलामेंट होती. ओके, एफ मीन्स फिलामेंट. ओके, एफ मीन्स फिलामेंट आणि ही असेंब्ली होती पूर्ण असेंब्ली तुमची कनेक्ट केली. ओके, ऑल असेंब्ली गेट्स कनेक्टेड. This is one simple Davidson and Lalma. त्यांनी बाहेर सोडलं. ओके, नंतर तुझी वरची असेंब्ली हाय टेन्शन, लो टेन्शन. त्यानंतर याच्यातून इलेक्ट्रॉन बीम बाहेर पडला. ओके, याच्यातून पहिल्यांदा काय केलं, एफ मीन्स फिलामेंट. तुमची एक फिलामेंट होती, त्या फिलामेंटला त्यांनी काय केलं, लो टेन्शन अप्लाय केलं. लो टेन्शन अप्लाय केल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रॉन बीम त्याच्यात जनरेट झाला. इलेक्ट्रॉन बीम जनरेट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन बीम ला ऍक्सेलरेट केलं म्हणजे पोटेन्शियल वाढवत गेले हाय टेन्शन बॅटरीज वापरून. ओके, हाय टेन्शन बॅटरी वापरून पोटेन्शियल वापरत गेले. आणि हे जे असतात ते नंबर ऑफ अपर्चर्स आहेत. ओके, अपर्चर्स. याच्यामधून जेव्हा इलेक्ट्रॉन बीम तुमचं पास होत गेलं तेव्हा काय होत गेलं, जनरली तुमची लो इंटेन्सिटीची बीम जे असतात किंवा लो एनर्जीची बीम इलेक्ट्रॉन बीम्स याच्यातून ड्रॉप आउट होत गेले. आणि याच्यातून जेव्हा बाहेर इलेक्ट्रॉन बीम तुमचा बाहेर पडला. ओके, काय होतं, याच्यातून जेव्हा बाहेर इलेक्ट्रॉन बीम बाहेर पडला तेव्हा काय होते, इक्वल इंटेन्सिटीचे इलेक्ट्रॉन बीम्स त्याच्यातून बाहेर पडले. सेम इंटेन्सिटीचे इलेक्ट्रॉन बीम्स त्याच्यातून बाहेर पडले. त्यानंतर एन म्हणजे तुमची निकेलची फिल्म असते, एन फॉर निकेल. या निकेलच्या फिल्मवरती तुमचे इलेक्ट्रॉन बीम्स फॉल झाले. आता ते इलेक्ट्रॉन बीम्स फॉल झाले तुमच्या टार्गेट मटेरियलवरती. ओके, एन वरती फॉल झाले. ते फॉल झाल्यानंतर काय होणार, ही जी असेंब्ली होती ही पूर्ण असेंब्लीला आपण इलेक्ट्रॉन गन असं म्हणतो. ओके, एवढी असेंब्ली तुमच्या टार्गेटवरती फॉल झाले. ते फॉल झाल्यानंतर ते कलेक्ट पण करायला पाहिजे ना, म्हणजे फक्त इलेक्ट्रॉन बीम त्याच्यावरती फॉल होऊन उपयोग नाही. इलेक्ट्रॉन बीम फॉल झाल्यानंतर ते कलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याचे काय सिग्नल होते तर त्याच्यात काय काय चेंजेस मिळाले
ते चेंजेस आपण त्याच्यावरनं घेऊ शकतोय. ओके, मग आता ते इलेक्ट्रॉन बीम्स तुमचे त्याच्यावरती फॉल झाल्यानंतर इकडे काय झालं, डॉटेड लाईन आपण सपोज ती इलेक्ट्रॉन बीम एखाद्या ठिकाणी कलेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे कलेक्ट करण्यासाठी एक डिव्हाइस वापरलं, त्याला त्यांनी फॅराडे सिलेंडर म्हणतात. काय म्हणतात? फॅराडे सिलेंडर. त्याला काही काही केसमध्ये फॅराडे कट पण म्हणतो. म्हणजे आम्ही एमएससी ला असताना इलेक्ट्रॉन बीम्स ज्याच्या ठिकाणी कलेक्ट करायचं माझं प्रोजेक्ट होतं, तेव्हा आम्ही ते फॅराडे त्याला वापरायचो. इट इज सी means someone called that cylinder, someone called that cup. त्यानंतर या आपण ही असेंब्ली जी असते, या असेंब्ली आपण सर्क्युलर ऑर्डर मध्ये मूवमेंट देत असते. या सर्क्युलर ऑर्डर मध्ये या असेंब्ली आपण मूव्ह करू शकतो. म्हणजे इकडून तिकडे मूव्ह करू शकतो, तिकडून इकडे मूव्ह करू शकतो. ओके, दिस मीन्स युअर सर्क्युलर स्केल. म्हणजे सर्क्युलर स्केल मध्ये आपण त्याला मूव्ह करू शकतो. त्यानंतर आता तुमचा इथला जो सिग्नल होता, सिग्नल तुमचा इकडे केला पाहिजे ना, म्हणजे काहीतरी रिफ्लेक्शन त्याच्यावरती दाखवायला पाहिजे, तर ते आपण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करू शकतो की एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन त्याच्यात एक्झिस्ट तर होताच, पण त्याचं नेचर काय आहे, जसं आपण ऍक्सेलरेटिंग व्होल्टेज वाढवत जातो तस तसं तुमचं त्याच्यामध्ये काय डिफ्लेक्शन येतं. मग कलेक्ट करण्यासाठी आपण काय केलं, जी डॅश. ओके, जी डॅश हा आपण एक गॅल्व्हनोमीटर वापरला. ओके, आणि तो वापरून आपण ते काय केले, ते जे सिग्नल्स होते ते सिग्नल्स आपण मिळवले. एक इनपुट त्याचं ते दिलं आणि दुसरं इनपुट तुमचं काय दिलं, आपण दुसरं इनपुट तुमचं ग्राउंड दिलं. ओके, अशा पद्धतीने एक सर्किटरी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. ओके, ऑल दिस वी कॉल इट एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. ही डायग्राम काढून घ्या, डायग्राम काढून घ्या. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. ओके, डायग्राम काढा तुम्ही. त्या डायग्राम मध्ये एकदम व्यवस्थित स्पेसिफिकली म्हणलेलं आहे. ओके, डायग्राम मध्ये काय केले, ही जी एफ आहे, एफ. ओके, एफ काय आहे, फिलामेंट. ओके, एफ इज द फिलामेंट. ती फिलामेंट आपण जोडलेली आहे, कशाला जोडलेली आहे, लो टेन्शन बॅटरीला. ओके, ही जी फिलामेंट एफ जी तुमच्या लो टेन्शन बॅटरीला जोडलेली आहे. लो टेन्शन बॅटरीला जेव्हा आपण फिलामेंट जोडतो एखादी, तर ती काय करते बॅटरी, ती फिलामेंट हीट करायला सुरुवात करते. ओके, फिलामेंट हीट करायला सुरुवात करते. ते फिलामेंट हीट केल्यानंतर काय होतात, त्यातून इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस होतात. पण ते प्रोड्यूस झालेले इलेक्ट्रॉन्स यांची एनर्जी खूप कमी असते. इलेक्ट्रॉन्स आपण ऍक्सेलरेट केले पाहिजे. ओके, काय केले पाहिजे, ऍक्सेलरेट केले पाहिजे. मग आपण काय केले, ते ऍक्सेलरेट केले करण्यासाठी हे फिलामेंट एफ आणि हे जी. ओके, फिलामेंट एफ आणि जी या दोघांमध्ये आपण काय केला, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. ओके, फिलामेंट एफ आणि जी याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. काय वापरून, हाय टेन्शनच्या बॅटरीज वापरून. ओके, हाय टेन्शनच्या बॅटरीज वापरून आपण त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. मग हाय टेन्शन बॅटरीज अप्लाय केल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्याने तिथे काय होतं, अधिक हीट प्रोड्यूस होते. मग त्यानंतर काय झाले, ते इलेक्ट्रॉन जे ते इलेक्ट्रॉन्स आपण हे अपर्चरचे काय म्हणतो आपण, अपर्चर्स. अशी नंबर ऑफ अपर्चर्स त्याच्यात असतात. ओके, नंबर ऑफ अपर्चर्स असतात. अपर्चर्स मधून आपण इलेक्ट्रॉन बीम्स पास करायला सुरुवात करत असतो. अपर्चर्स मधून जेव्हा इलेक्ट्रॉन बीम्स पास करत असतो, तर तेव्हा ते इलेक्ट्रॉन बीम्स काय केले जातात, कॉलिमेटेड केले जातात. कॉलिमेटेड इलेक्ट्रॉन बीम, सपोज आता ही जे याची बॅटरी जर मी एखाद्या ठिकाणी चमकवली, फॉर एक्झाम्पल सपोज आता हा मोबाईल आहे. ओके, आता मोबाईलची ही बॅटरी तुम्हाला टॉर्च लाईट दिसते ना, याच्यावर दिसते का टॉर्च लाईट, किंवा थांबा मी तुम्हाला लॅम्प ऑन करून दाखवतो. 1 minute. We are using here a lamp. ओके, आता हे बघा, आता तुम्हाला बोर्डवरती काय दिसते,
बोर्डवरती तुम्हाला लाईट चमकलेली दिसते. ओके, आता बोर्डवरती कोणत्या पोर्शन मध्ये तुम्हाला जास्त लाईट दिसते? सपोज दिस वन पोर्शन, बरोबर आहे. ह्या पोर्शन मध्ये तुम्हाला काय दिसते? जास्त लाईट चमकलेलं दिसते. बट जेव्हा या पोर्शन मध्ये जास्त लाईट चमकलेली दिसते आणि अदर जो पोर्शन म्हणजे काय, ह्या पोर्शन वरती मी लाईट फॉल करतोय त्यामुळे तिथं मला जास्त लाईट दिसते. बट अदर जे पोर्शन दिसतोय बोर्डवरचा त्याच्यावर तुम्हाला जास्त लाईट चमकलेली दिसते का? नाही. म्हणजे अदर ठिकाणी तुम्हाला लाईट दिसते पण लाईट बीमची इंटेन्सिटी तेवढी आहे का? नाही. जिथं मी लाईट बीम फॉल केली या ठिकाणी मी लॅम्प वापरून लाईट बीम फॉल केलेली आहे. कोणती आहे? या ठिकाणी. या ठिकाणी मला लाईटची इंटेन्सिटी काय मिळते? जास्त मिळते आणि अदर ठिकाणी मला लाईटची इंटेन्सिटी कमी मिळते. सिमिलर थिंग तसं असतं. जसं की आपण जेव्हा आपण इलेक्ट्रॉन बीम्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करत असतो, म्हणजे आता इथून इलेक्ट्रॉन बीमचे फिलामेंट मधून अपर्चरमधून जेव्हा पास होत असतात तेव्हा काय इथं लो इंटेन्सिटी म्हणजे आता ही टॉर्च चमकवली, आता बॅटरी चमकवली फॉर एक्झाम्पल. ओके, तर बॅटरी जिथे मी चमकवतो या ठिकाणी मला काय मिळते? हाय इंटेन्सिटीचं लाईट मिळते. ओके, हा त्याचा मिडल पोर्शन. बट आता बाहेरचा पोर्शन इथं पण लाईट मिळते, त्याची इंटेन्सिटी काय एकदम कमी. अजून बाहेरचा पोर्शन याच्या ठिकाणी इंटेन्सिटी कमी आहे, बाहेर मिळणार. तसंच इलेक्ट्रॉन गनमधून जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतात जेव्हा त्याचा मेन मिडल पॉइंट जो आहे, मिडल पॉइंट मधून काय होतात? तिथून हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स बाहेर पडत असतात आणि अदर पोर्शन जो असतो, अदर पार्ट्स, त्या अदर पार्ट्स मधून इलेक्ट्रॉन बीम्स बाहेर पडत असतात पण ते इलेक्ट्रॉन बीमची इंटेन्सिटी काय असते? खूप कमी असते. सिमिलरली म्हणजे इथं मिडल पार्ट जो आहे तिथे इलेक्ट्रॉन बीमची इंटेन्सिटी तुम्हाला काय मिळत असते? जास्त मिळत असते आणि अदर पार्ट्स तुम्हाला इलेक्ट्रॉन बीमची इंटेन्सिटी काय मिळत असते? कमी मिळत असते. मग काय करत असतो आपण? ते लो इंटेन्सिटीचे इलेक्ट्रॉन बीम्स असतात आणि याच्यातून बाहेर पडणारे लो इंटेन्सिटी असतात. मग फिलामेंट आणि जी या दोघांमध्ये आपण काय केलं की आता हे लो इंटेन्सिटी वापरून त्याच्यापासून इलेक्ट्रॉन बीम जनरेट केले. बट ते ऍक्सेलरेट केल्यानंतर त्याची वेलोसिटी वगैरे इम्प्रूव्हमेंट करता येते. हाय टेन्शन जेव्हा आपण त्याला अप्लाय करत असतो, हाय टेन्शन, ओके, एफ आणि जी मध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर इलेक्ट्रॉन्स काय होतात? ऍक्सेलरेट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे ऍक्सेलरेट झाल्यानंतर काय होतात? इलेक्ट्रॉन बीम जेव्हा हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम जे असतात ते कॉलिमेट केले जातात. म्हणजे कॉलिमेट इलेक्ट्रॉन बीम अशी नंबर ऑफ अपर्चर जे असतात, नंबर ऑफ अपर्चर्स मधून ते इलेक्ट्रॉन बीम्स पास होतात. इथे दिसतात तुम्हाला 2-3 दिसतात, बट तसेच तिथे नंबर ऑफ अपर्चर्स असतात आणि त्याच्यातून जेव्हा इलेक्ट्रॉन बीम्स तुमचे पास होत आहेत ते इलेक्ट्रॉन बीम्स पास झाल्यानंतर ते कॉलिमेट केले जातात. म्हणजे हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स आपण घेतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दिसते ना, इथं आपण फक्त काय घेणार आहे? हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम कॉलिमेटेड, ओके, ज्यांची इंटेन्सिटी चांगली आहे इलेक्ट्रॉन बीम्स आपण कॉलिमेट करत असतो आणि ते कॉलिमेटेड इलेक्ट्रॉन बीम्स ज्याच्यातून बाहेर पडत असतात. ओके, लो इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स चे नंबर ऑफ अपर्चर्स मध्ये काय होतात? आपोआप ड्रॉप केले जातात. हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स ज्याच्यातून बाहेर पडत असतात. ओके, ज्यांची वेलोसिटी इलेक्ट्रॉन बीमची सिमिलर असतात. मग ते हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स त्याच्यातून बाहेर पडले तर ही जी टोटल असेंबली आपण म्हणत असतो, ही टोटल असेंबली. ओके, डॉटेड लाईन दाखवतो. टोटल असेंबलीला आपण इलेक्ट्रॉन गन पण म्हणू शकतो. ओके, इलेक्ट्रॉन गन, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉन गन और व्हॉट इज द वर्किंग ऑफ इलेक्ट्रॉन गन? इलेक्ट्रॉन गनचं वर्किंग काय आहे? इलेक्ट्रॉन बीम त्याच्यातून बाहेर टाकणे. ओके, तसंच ही असेंबली पण करते. ही असेंबली काय करते? इलेक्ट्रॉन बीम त्याच्यातून बाहेर टाकते. फक्त काय करते? इलेक्ट्रॉन बीम हाय इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम त्याच्यातून बाहेर पडते. आता इथं पर्यंत तुम्हाला समजलं म्हणजे ही जी पार्ट होता हा पार्ट तुम्हाला समजला. हा पार्ट तुम्हाला काय करतोय? इलेक्ट्रॉन बीम देतोय हाय इंटेन्सिटी वाले इलेक्ट्रॉन बीम म्हणजे इक्वल इंटेन्सिटी वाले थोडक्यात ऑल इलेक्ट्रॉन बीम्स इक्वल इंटेन्सिटी वाले याच्यातून बाहेर पडताय. कॉलिमेटेड इलेक्ट्रॉन बीम असे रिफ्रॅक्टेड काय आहे? कॉलिमेटेड इलेक्ट्रॉन बीम त्याच्यातून बाहेर पडताय. म्हणजे कॉलिमेटेड इलेक्ट्रॉन बीम्स इथे एन वरती, एन म्हणजे आपलं हे टार्गेट आहे. ओके, एन मीन्स कॉल्ड ॲज टार्गेट. एन म्हणजे आपलं हे निकेल मटेरियलचं टार्गेट आहे. ओके, वी कॉल्ड इट ॲज निकेल मटेरियलचं टार्गेट. मग त्याच्यावरती जे मोनो एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम थोडक्यात आपण काय म्हणायचं? मोनो एनर्जेटिक. मोनो म्हणजे काय? सगळ्या इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी काय असणार आहे? सारखीच असणार. म्हणजे सपोज आता याच्यातून हा एक रे पडतोय, हा दुसरा इलेक्ट्रॉन, हा तिसरा इलेक्ट्रॉन, ऑल इलेक्ट्रॉन बीमची जी एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे? सारखी असणार आहे. म्हणजे कोणत्या इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी कमी नसणार आहे, कोणत्या इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी जास्त नसणार आहे. म्हणजे इक्वल एनर्जी वाले इलेक्ट्रॉन बीम तुमचे एन या टार्गेटवरती पडणार आहे. आणि एन हे टार्गेट म्हणजे आपण काय म्हणतोय? कोणाच तरी माईक चालू आहे. सर आवाज येत नाहीये क्लिअर. आवाज येत नाही का? आता येतोय का? हा येतोय का येतोय. आवाज? हा येतोय.
येतोय ना? हा ओके. हा. अनम्यूट करा. आवाज येत नसेल तर म्यूट मला सांगा आवाज येत नाही असं. आता हे कळलं का तुम्हाला? आता हे जी असेंब्ली होती ना, या असेंब्ली मधून इलेक्ट्रॉन बीम तुमचा बाहेर पडला. जे इलेक्ट्रॉन बीम तुमचे या असेंब्ली मधून बाहेर पडले त्या सगळ्या इलेक्ट्रॉन बीमची एनर्जी काय होती? सारखी होती. म्हणजे आपण थोडक्यात त्या इलेक्ट्रॉन बीम्सला काय म्हणतो? मोनो एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम्स असं म्हणत असतो. मग ते मोनो एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम्स जेव्हा याच्यातून बाहेर पडतात तेव्हा ते मोनो एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम्स आपण एन नावाच्या टार्गेट वरती फॉल करतो. मोनो एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम्स fall on the target is named as N. N means it is the metal target of which is made up by using nickel material. Okay, nickel material. When these electron beams fall on the nickel material target, at that time scattering takes place. Means that electron beams are scattered in all directions. Okay, when we fall the electron beams on the metal target, at that time scattering takes place. That electron beams scattered in all directions. So we get the scattered electron beams here. Okay, we get the scattered electron beams here. Collected the scattered beam. We named as C. We named as C. C means Faraday cylinder. We called it as Faraday cylinder. On that Faraday cylinder, we collected the electron beams. Collected the electron beams. That Faraday cylinder having two walls, which is the tightly bounded walls. And in that walls, what happens? Only high energetic electron beams, which is emitted from the electron gun, which having the same intensity, that electron beams only incident on that Faraday cylinder. Okay, incident on that Faraday cylinder. And what happens on that cylinder? The cylinder collected only those beams, not collected all those beams. At that time, this yes, called it as the scale. Okay, we take the movement for this Faraday cylinder from this direction to this direction up to 20 degree. Okay, 20 degree to 90 degree. We give them rotation. Okay. सर आवाज येत नाही सर क्लिअर. आता येतोय का? हॅलो, येतोय का आवाज? हो सर, हो येतोय ना? ओके. आता याच्यात हा जो तुमचा फॅरेडे सिलेंडर होता, तर त्या फॅरेडे सिलेंडर मध्ये आपण 20 डिग्री ते 90 डिग्री ही जी स्केल आहे, या स्केल वरती हा फॅरेडे सिलेंडर आपण मूव्ह करत असतो 20 डिग्री ते 90 डिग्री. ओके. आणि वेगवेगळे स्कॅटर्ड झालेले इलेक्ट्रॉन बीम जे असतात, वेगवेगळे स्कॅटर्ड झालेले इलेक्ट्रॉन बीम्स आपण त्या फॅरेडे सिलेंडर मध्ये काय करत असतो? कलेक्ट करत असतो. काय करत असतो? कलेक्ट. वी कलेक्ट द इलेक्ट्रॉन बीम्स by using the Faraday cylinder. The Faraday cylinder मध्ये हाय एनर्जेटिक इलेक्ट्रॉन बीम्स ओनली कलेक्ट केलेले जातात. लो इंटेन्सिटी इलेक्ट्रॉन बीम्स त्याच्यातून ड्रॉप आउट केलेले जातात. त्याच्यात या दोन इन्सुलेटिंग वॉल दिसत आहेत. ओके, याच्यात काय केले आहे? दोन इन्सुलेटिंग वॉल त्याला जोडलेले आहेत. ओके, मग त्या इन्सुलेटिंग वॉल काय करतात? इनर आणि आउटर वॉलच्या कलेक्टर बीमचे असतात. मुव्हिंग इलेक्ट्रॉन्सला मिनिमम वेलोसिटी इलेक्ट्रॉन बीम ते कॅरी करत असतात. ओके, ते कॅरी करत असतात. आता हे जे निकेल जे दिसते, निकेल टार्गेट, याचं जे तुमचं स्ट्रक्चर जे दिसते, इट इज स्ट्रक्चर जस्ट लाईक अ फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. यू नो दॅट फेस सेंटर cubic structure BCC FCC. On the next lecture I will explain you what is the face center cubic structure. In the face center cubic structure, just like that, this is the cube. Okay, this is the cube. Now what happens? This is one atom at center, all four atoms are there. Okay, this one atom at center, all four atoms are there. Okay, if this is simple just cube, we call it as cubic structure. Okay, all atoms are having their edges. But if one time atoms having their centers, only faces, at that time we call it as BCC. Okay, body centered cubic structure. If one atom at the middle and all atoms having all the faces, at that time we call it as face centered cubic structure. Okay, at that time we call it as face centered cubic structure. Just like this is the face centered cubic structure, and we join these atoms. One edges, one atom is there, and on the middle central part there is one atom on each face. One atom on each face, and in the cube one middle atom is there. So we call it as face centered cubic structure, and which having the scale plane 1 1 1.
means 111 means this is the suppose we call it as x-axis, y-axis, z-axis. This is scale having 1, this scale having 1, this scale having 1. So that okay, this one, and this one, just like a get type. Okay, 111 HKL plane, 111 HKL plane on your solid state physics. HKL planes will be introduced to you. This is 111 means x-axis 1, y-axis 1, and z-axis 1 means that part intersect to 1, 1 and 1. Okay, so at that time that structure we called it as FCC structure. So here what happens in Faraday cup, Faraday cylinder, the number of scattered electron beams, okay, we call it as number of scattered electron beams which are collected in this Faraday cylinder, and this is the movement, yes, with the scale, we move the scale 20 degree to 90 degree and collected number of electron beams signal here. And after collecting that signal, we move towards the G dash. G dash is the galvanometer. Okay, galvanometer will detect its potential. Okay, we detect its potential. If we vary the potential here from HT to low T, at that time we get different reading here. Okay, we get a different reading here in their galvanometer. Different current reading is here. If we apply here the 40 volt, at that time what happens in the galvanometer current reading? If we apply here 50 volt, what happens here in the galvanometer current reading? Means we change the potential here and we take the reading here. So at that time, once we change the potential, what happens to the reading here? So this is the construction and working. Okay, this is the construction. Of Davidson-Garman's experiment, how it is constructed. This is one filament, low tension matrix is there, high tension matrix is there. This is the filament, this is the G, and there this is here is the target, nickel target. This is C. We call it as Faraday cylinder. Yes, with the scale, and G with the galvanometer. So these are the all experimental assembly, and this is the experimental and working principle is that Faraday cup means this is the F with the filament. We applied low tension potential to the filament. At that time, electron beam generated. We applied the potential difference across F and G by using HT, high tension batteries. So electron beams are accelerated. Accelerated electron beams passing through number of apertures. When the electron beam passing through the number of apertures, at that time, electron beams co-limited and high energetic electron beams. And all are the monoenergetic. Okay, all are the monoenergetic. Means all electron beams having equal energy pass out from this electron gun assembly. So all these we called it as electron gun assembly. Then at that time that electron beams fall on the target N. We called it as nickel target. We fall on the nickel target N. Then when the electron beams fall on the nickel target, then scattering takes place. The electron beam scattered all directions. Then we collected that scattered electron beam by using Faraday cylinder. Only high energy electron beams are scattered here in Faraday cylinder, and this Faraday cylinder is insulated with the two insulating walls. This Faraday cylinder is moved in the scale, yes, by degree 20 degree to 90 degree. We take the movement to the Faraday cylinder, and after we change into the potential, at that time the galvanometer G dash gives us the various current reading with respect to their voltage. And by this experimental evidence, we proved that de Broglie hypothesis, by de Broglie hypothesis proof is in this Davidson-Garman experiment. Once we changes here low tension, LT and IT, at that time the current must be changes, and up to what level the current must be changed, and after what maximum the reduction is there. If we draw this diagram draw केली का तुम्ही? आवाज येतोय का? हो सर. डायग्राम ड्रॉ केली ना? हो सर. ओके, मग हे काय होतं तुमचं एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, डेव्हिडसन गार्मर एक्सपेरिमेंटची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आणि वर्किंग कसं होतं. आता त्याच्यात एक्झॅक्ट मेकॅनिझम काय होतं, म्हणजे जसं आपण पोटेन्शियल वाढवत जातो तसं तसं त्याच्यात काय डिफरन्स पडत जातो. ही डायग्राम जर तुमची काढली असेल तर मी हे पुसतो, पुढची डायग्राम काढतो. काढली नाही डायग्राम काढली का? हो सर. ठीक आहे, मी पुढची डायग्राम काढतो. मग हा एक्सपेरिमेंट खूप महत्त्वाचा आहे, डेव्हिडसन गार्मर एक्सपेरिमेंट.
हा एक्सपेरिमेंटल प्रूफ मिळाल्यानंतरच तुमचं क्वांटम मेकॅनिक्स मध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाल्या. म्हणजे डी ब्रॉग्लीने फक्त हायपोथेसिस मांडलं होतं वेव्ह पार्टिकल रिलेशन म्हणजे वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर, बट त्याचा प्रूफ काय नव्हता. त्याचा प्रूफ कोणी दिला? डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा प्रूफ, एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला डेव्हिडसन गार्बर्स एक्सपेरिमेंटने. समजलं का? डेव्हिडसन गार्बर्स एक्सपेरिमेंटने त्याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ दिला. आता आपण हे बघूया एक्सपेरिमेंट मध्ये नेमकं घडलं काय. एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन बीम आले, इलेक्ट्रॉन बीम कलेक्ट केले गेले, त्यानंतर हे कसं मुवमेंट झाले, काय झालं, त्यानंतर त्याच्यात रीडिंग्स काय काय घेतले. ओके, एक्सपेरिमेंटल रीडिंग्स काय काय झालं म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल आपण कसं करतो, या ॲपरेटर्स घ्या, ॲपरेटर्स तुम्ही घेतले, त्या ॲपरेटर्स तुम्ही जोडले. आता तुम्हाला माहिती आहे ॲपरेटर्स कसे वर्क होतात. इथून पोटेन्शियल अप्लाय केलं का इथे हे चेंज होणार. आता ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला इथून पोटेन्शियल किती द्यायचं होतं, तिथं पोटेन्शियल किती घ्यायचं होतं हे तुम्हाला मी सांगितलं का नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे इथून पोटेन्शियल किती अप्लाय केलं आणि तिथं तुम्हाला किती पोटेन्शियल मिळालं. आता काय होतं इन्सिडंट डिरेक्शन आणि इकडे तुमचं म्हणजे इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू द व्हेरियस पोटेन्शियल त्याचे ग्राफ्स आपण बघूया. आता आहे पहिला ग्राफ काढून घ्यायचे ग्राफ. ओके, इट इज आय, इट इज व्ही. आता हे जे ग्राफ्स आहेत त्या ग्राफ्स मध्ये कसं कसं काय काय चेंजेस मिळत जाते आणि त्याच्यावरून काय काय होत जाते ते आपण बघूया. ओके, voltage I V. Suppose it is for 44 volt. It is for 44 volt. हे आपण 44 व्होल्टला घेतोय. त्यानंतर पुढचं रोग बघूया 44 व्होल्ट साठी. त्यानंतर आपण व्होल्टेज वाढवलं म्हणजे इलेक्ट्रॉन गनमधून आपण जे व्होल्टेज देत होतो ना ते व्होल्टेज आपण जर वाढवलं तर काय होतं. ओके, आता हे तुमचं 48 व्होल्टला. ओके, सपोज हे नाही केलं तर चालेल 48 व्होल्टला आहे तर व्होल्ट दिले जातात. ओके, इट इज फॉर 48 व्होल्ट. थोडक्यात ते याची थोडीशी वेळ तुमची वाढत जाते 48 व्होल्टला. आता याच्यात थोडंसं काय झालं, थोडंसं वाढलेलं. ओके, 48 व्होल्ट. त्यानंतर थर्ड वन आहे तिसरी डायग्राम आहे अशी. तिसऱ्या डायग्राम आपण आता ही आहे तुमची तिसरी डायग्राम फॉर 54 व्होल्ट. तिसऱ्या डायग्राम मध्ये तिसरी डायग्राम तुमची आहे 54 व्होल्ट साठी. ओके, इट इज फॉर 54 व्होल्ट. 54 व्होल्ट. ऍट दॅट टाइम जो अँगल जो घेतला होता आपण हा एक्झॅक्ट मिडलचा अँगल घेतो. ओके, एक्झॅक्ट मिडलला तुमचा अँगल म्हणजे ते 90 जेव्हा आपण मूव्ह करत असतो हा अँगल आपण घेतला होता 50 डिग्री. ओके, कितीला घेतला होता 50 डिग्री. आता परत पुढचं निकाल येईल ना 54 व्होल्ट पर्यंत घेतला. आता आय नंतर परत असं पूर्वी 60 व्होल्टचा घेतोय. काय करतोय 60 व्होल्टला घेतोय. 60 व्होल्ट परत मी आता जातोय 60 व्होल्ट नंतर मी जातोय 68 व्होल्टला. ओके, 68 व्होल्टला हे अजून कमी होत जाते. हे अजून कमी कमी होत जाते. व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी आय. ओके, व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी आय विथ रिस्पेक्ट टू थीटा ॲट व्हेरियस पोटेन्शियल. हे डायग्रामचं नाव आहे variation of intensity. Current intensity, not current. Current intensity. Variation of intensity I with respect to theta at various potentials.
पोटेन्शियल्स. म्हणजे काय होतं ते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. ओके, काय सांगितलं मी, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन बीम्स त्याच्यावरती फॉल करतो, म्हणजे ती आपण डायग्राम मागची बघितली, मागच्या डायग्राम मध्ये एन वरती आपण इलेक्ट्रॉन बीम्स फॉल केले आणि खाली, म्हणजे सपोज तुमची डायग्राम अशी होती, तिथून तुमचे इलेक्ट्रॉन बीम्स याच्यावरती पडले आणि हा तुमचा इलेक्ट्रॉन बीम कलेक्ट करायला तुमची स्केल होती, बरोबर आहे का? सपोज इथं सिलेंडर, आता हे असं मुवमेंट करत होतं 20 डिग्री तुमचं 90 डिग्री पर्यंतची मुवमेंट होत असते. आता काय करत जातो आपण, इथून वेगवेगळे व्होल्टेज आपण काय करत जातो, वेगवेगळे व्होल्टेज आपण याला अप्लाय करत जातो इलेक्ट्रॉन्स, म्हणजे वेगवेगळ्या व्होल्टेजचे इलेक्ट्रॉन बीम्स आपण त्याच्यातून पास करत जातो. व्हॉट हॅपन्स जेव्हा, आता तुमचं इथं काय आहे, गॅलोमीटर जी, गॅलोमीटर जी. आता हे काय आहे, तुमचा ग्राफ तुम्हाला व्यवस्थित सांगतो, व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी आय. ओके, व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी आय, म्हणजे इंटेन्सिटी आय आपली काय होते, व्हेरी होते विथ रिस्पेक्ट टू थीटा ॲट व्हेरियस पोटेन्शियल. म्हणजे ही जी इंटेन्सिटी आय आहे, म्हणजे आय ही इंटेन्सिटी काय होते, बदलत जाते. काय होतं ते, बदलत जाते इंटेन्सिटी आय फॉर विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणजे जसा की हा तुमचा थीटा बदलला, म्हणजे आता सपोज स्केल आपण इकडे मूव केली तर तुमचा थीटा वेगळा येईल. ओके, स्केल आपण इकडे मूव केली तर थीटा वेगळा येईल. सपोज आता हा 50 आहे, 50 डिग्रीला आपण वरती मूव केला किती होईल, 40 डिग्री, 30 डिग्री, 20 डिग्री खाली मूव केला किती होईल, 50 चा 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री. जसं आपण सेम व्होल्टेज जर घेतला असेल तर इंटेन्सिटी काय मिळते आपल्याला, वेगवेगळी इंटेन्सिटी आपल्याला ही मिळत जाते, इंटेन्सिटी वेगवेगळी मिळत जाते. ओके, ॲट व्हेरियस पोटेन्शियल. आता वेगवेगळे पोटेन्शियलला जर आपण अप्लाय केले, आता सपोज 44 व्होल्ट आपण पोटेन्शियल अप्लाय केले, 44 व्होल्ट पोटेन्शियल जेव्हा अप्लाय केलं ते आपल्याला इंटेन्सिटी पर्यंत तुमचं व्होल्टेज इन्क्रीमेंट झालेला दिसते, जसं की 44 व्होल्टला. आता आपण स्केल त्याची ठेवली होती, सपोज 50 ला आपण स्केल ठेवली, स्केल त्याची वेगळी असेल, 20 ला, 30 ला, 44 व्होल्टला. त्या टाइम आपल्याला काहीतरी पोटेन्शियल त्याच्यात मिळते. जसं की आपण पोटेन्शियल वाढवला 44 चं 48 व्होल्ट केलं, तर आता हे पण याच्यात पण इन्क्रीमेंट तुमची वाढलेली दिसते, समजलं का? म्हणजे आता 44 चं 48 व्होल्ट जेव्हा आपण केलंय तेव्हा याच्यात पण इंटेन्सिटी मध्ये काय होतं, इन्क्रीमेंट वाढलेली दिसते. आता आपण काय केलं, 54 व्होल्टला केलं, कितीला केलंय, 54 व्होल्टला. 54 व्होल्टला केल्यानंतर इंटेन्सिटी आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळाली. कशाला, 54 व्होल्टला जेव्हा आपण पोहोचलो, म्हणजे 54 व्होल्टला 50 डिग्रीला, 50 डिग्रीला हे काय होतं, एकदम मिडल मध्ये, थोडक्यात 20 ते 90 मध्ये घेतो ना, जे काय झालं एकदम मिडल मध्ये आलं. जेव्हा 50 डिग्रीला आपण ते घेतलं तेव्हा ॲट दॅट टाइम आपल्याला इंटेन्सिटी खूप मॅक्सिमम मिळाली, म्हणजे हाय इंटेन्सिटी मिळाली. कशाला, 54 व्होल्टला आणि 50 डिग्रीला. बट जेव्हा आपण व्होल्टेज अजून वाढवलं, 54 व्होल्ट पेक्षा जास्त आपण व्होल्टेज वाढवलं. ओके, 54 व्होल्ट पेक्षा जास्त आपण व्होल्टेज वाढवतो, सपोज आता आपण 60 व्होल्टला व्होल्टेज वाढवलं, तर हे सडनली कमी झालं, दिसतंय का? तर या डायग्राम मध्ये काय दिसते, जेव्हा आपण 60 व्होल्टला गेलो तेव्हा इंटेन्सिटी सडनली कमी झाली. जेव्हा आपण परत अजून थोडं वाढूया, आता आपण 68 व्होल्टला गेलो, आता 68 व्होल्टला गेल्यानंतर अजून काय होतंय, अजून तुमची याची इंटेन्सिटी काय होते, अजून कमी कमी होत जाते. म्हणजे जसं की आपण मॅक्सिमम इंटेन्सिटी आपल्याला कशाला मिळते, 54 व्होल्टला मिळते. आणि जसं की आपण 54 व्होल्टच्या पेक्षा जास्त वाढवायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे 44 48 ला आपण जसं वाढवत जातो 44 48 तर तशी इंटेन्सिटी तुमची काय होते, वाढत जाते त्या पोटेन्शियलला. जसं की आपण 54 व्होल्टला पोहोचलो, 54 व्होल्टला आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळाली. आणि जेव्हा आपण त्याच्यापेक्षा जास्त वाढवलं, 60 व्होल्टला वाढवलं, तर आपल्याला इंटेन्सिटी कमी झालेली मिळाली. अजून आपण वाढवलं, इंटेन्सिटी अजून कमी झालेली मिळाली. म्हणजे ही व्हेरिएशन इन इंटेन्सिटी आपल्याला मिळते. हे कशावरनं मिळते, मॅक्सिमम बंप. आपला हा जो बंप दिसतोय, ओके, मॅक्सिमम बंप आपल्याला कितीला मिळतोय, 54 व्होल्टला मिळतोय. मग हा जो 54 व्होल्टला मॅक्सिमम बंप मिळाला, हा काय असतो, इट इज द प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन वेव्ह. हा आपला इलेक्ट्रॉन वेव्ह एक्झिस्ट आहे याचा प्रूफ आहे, समजलं का? आता इलेक्ट्रॉन वेव्ह 44 डिग्रीला 44 व्होल्टला इलेक्ट्रॉन वेव्ह आपल्याला अशी मिळाली, म्हणजे बल्ब आपल्याला थोडा कमी मिळाला. 48 व्होल्टला त्याच्यापेक्षा जास्त मिळाला, 54 व्होल्टला बल्ब आपल्याला जास्त मिळाला, अजून जास्त. 60 व्होल्टला तो बंप, इलेक्ट्रॉन बंप कमी मिळाला, आणि 68 व्होल्टला अजून कमी मिळाला. म्हणजे काय होतं ते, जसं की आपण पोटेन्शियल बदलत जातोय तसं तुमचा इलेक्ट्रॉन बंप असतो, इलेक्ट्रॉन बंप तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशनला मिळत असतो. म्हणजे हे काय दाखवतं, हा एक्सपेरिमेंटल प्रूफ झाला की इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर आहे. ओके, म्हणजे हा एक्सपेरिमेंटल प्रूफ झाला, इट इज द इलेक्ट्रॉन वेव्ह. हे काय झाली तुमची इलेक्ट्रॉन वेव्ह झाली, म्हणजे इट इज द प्रूफ ऑफ
डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ओके, डी ब्रॉग्लीच्या थेअरीचा हा प्रूफ आहे. जसं की व्होल्टेज बदलत जातं, जसं की या बल्बची डिरेक्शन काय होते बदलत जाते. हा मॅक्सिमम बल्ब तुम्हाला 54 व्होल्टला मिळतो. ओके, म्हणजे ते काय दाखवलं इलेक्ट्रॉन वेव्ह नेचर आहे. या बल्ब बदलत जातो म्हणजे तिथे वेव्ह आहे. इथून वेव्ह लाईट तुम्हाला दिसते ना, इट इज द वेव्ह लाईट. ओके, याच्यावरनं डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड टू पोटेन्शियल V जर आपल्याला घ्यायचं असेल तर तो आपल्याला काय म्हणतो, आता याचे वेव्हज मिळाला, ते वेव्हचं काहीतरी वेव्हलेंथ पण असू शकतं ना. हे डायग्राम काढले का तुम्ही? डायग्राम काढले का? हो सर. काढले ना? ओके ओके, आता हे कळलं ना तुम्हाला? कळलं का? हो सर. हो सर. हो सर. कळलं ना? आपण काय केले, जसं आपण हे वाढवत जातोय तसं तुमचा इलेक्ट्रॉन बंप वाढत जातोय. ओके, आणि 54 व्होल्टला तुम्हाला मॅक्सिमम मिळतं ज्या वेळेला तुमचा अँगल 50 डिग्री आहे. आणि जेव्हा आपण पोटेन्शियल त्याच्यापेक्षा जास्त वाढवतो 54 व्होल्ट पेक्षा, तेव्हा इलेक्ट्रॉन बंप आपल्याला कमी मिळत जातोय. ओके, म्हणजे याच्यावर काय एक्झिस्ट होतं, हा डिव्हिजन म्हणजे तुमचा डी ब्रॉग्ली जी थिअरी आहे, डी ब्रॉग्ली थिअरीचा हा प्रूफ मिळतो. इलेक्ट्रॉन वेव्ह त्याच्यात एक्झिस्ट आहे. समजलं का? जसं हे बदलत जातं तसं ते पण बदलत जात आहे. आता आपण त्याचं इक्वेशन बघूया. इट इज द थिअरॉटिकल, म्हणजे पूर्ण पहिला थिअरी आहे, त्याच्यात काय इक्वेशन 2-3 इक्वेशन आहेत. 2-3 इक्वेशन आहेत डेव्हिसन डार्मर एक्सपेरिमेंट मध्ये. मग यावरनं जी डी ब्रॉग्ली वेव्हलेंथची अशी लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 divided by under root V, and it is in angstrom unit. Okay, 12.27 under root divided by under root V, आणि हे आहे तुमचं किती व्होल्टेजला, 12.27 व्होल्टेजला. बट आपला मॅक्सिमम व्होल्टेज काय होतं, बट V इज इक्वल टू किती, मॅक्सिमम व्होल्टेज आपलं 54 व्होल्ट, बरोबर ना. बट V इज इक्वल टू 54 व्होल्ट. आता हे आपण इक्वेशन नंबर सपोज याला 1 म्हणूया. ओके, बट V इज इक्वल टू 54 व्होल्ट. ओके, सो इक्वेशन नंबर जर आपण टाकलं, लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट 54. ओके, इन एंगस्ट्रॉम युनिट. आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट 54, आता हे आपण कॅल्क्युलेशन किती येतं, 1.67 एंगस्ट्रॉम युनिट. ओके, इट इज इक्वल टू 1.67 एंगस्ट्रॉम युनिट. रिकॉर्डेड एज इक्वेशन नंबर 2. आपण फक्त काय केलं, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आहे तुमची. ओके, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा फायनल फॉर्म्युला आहे 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. आता हे कसे येतं, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा मेन फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv, बरोबर का, h अपॉन mv. नंतर त्याच्यात मॉडिफिकेशन होत जातं. h म्हणजे तुमचा प्लॅंक्स कॉन्स्टंट, m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलोसिटी आपल्याला डिफाइन करायची असते. मग ऍट दॅट टाइम त्याच्यात मॉडिफिकेशन करून तो फॉर्म्युला आपला असा तयार होतो, लॅम्बडा इज इक्वल टू 12.27. म्हणजे त्याच्यात प्लॅंक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू, मास ऑफ इलेक्ट्रॉन, त्या गोष्टी आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर फॉर्म्युला असा मॉडिफाइड होतो, लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट V, recorded as equation number 1. But आपण जो मॅक्सिमम V जो होता, मॅक्सिमम V आपल्याला किती मिळाला, 54 व्होल्ट. तो आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकला. तर लॅम्बडा काय आला, लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट 54, म्हणजे V ची व्हॅल्यू 54 होती, ते टाकली. एंगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू, मला कॅल्क्युलेट केला ना, 12.27 डिवाइडेड बाय अंडर रूट 54, इट इज इक्वल टू 1.67 एंगस्ट्रॉम युनिट. 1.67 एंगस्ट्रॉम युनिट. बट आता आपण काय घेतलं, निकेल घेतलं. ओके, निकेल क्रिस्टल घेतलं ना, निकेल क्रिस्टल, आणि त्याचे प्लेन काय आहे, निकेल क्रिस्टलचे प्लेन आहे तुमचे 111. ओके, आता निकेल क्रिस्टलचे प्लेन तुमचे 111 आहे, आणि त्याच्यातलं ऍटॉमिक प्लेन जे असतात, एक प्लेन, दुसरा प्लेन, तिसरा प्लेन, त्या प्लेनचं सेपरेशन मधलं जे डिस्टन्स आहे, प्लेनचं सेपरेशन डिस्टन्स d आहे 2.15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे प्लेनचं इंटरॅटॉमिक डिस्टन्स पण म्हणू शकतो. प्लेन 2.15 एंगस्ट्रॉम युनिट. ओके, ॲटॉमिक प्लेन्स मधलं, म्हणजे असे प्लेन्स, नंबर प्लेन, प्लेन 1, प्लेन 2 असे जेव्हा प्लेन 1 आणि हे जस्ट तुमचा n. ओके,
हे असतात तुमचे प्लेन्स, टू वन टू असे तुम्हाला प्लेन्स असतात. हे असते डी, आपण छोटे डी म्हणतो, इट इज डी इंटरप्लेनर स्पेसिंग. म्हणजे हा प्लेन आणि हा प्लेन, या प्लेनचा डिस्टन्स निकेलच्या क्रिस्टल वर किती आहे? 2.15. ओके, 2.15 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग आता आपण काय करायचं? रिफ्लेक्शन ग्रेटिंगचा लॉ याला अप्लाय करायचा. ओके, अप्लाय लॉ ऑफ रिफ्लेक्शन ग्रेटिंग. अप्लाय लॉ ऑफ रिफ्लेक्शन ग्रेटिंग. Apply law of reflection grating. N lambda is equal to d sin theta. Okay. N lambda is equal to d sin theta. Red diffraction law. Red diffraction law मतलब किती? Red diffraction का law काय असतो? 2d sin theta is equal to n lambda. हे जी प्लेन असतात याला ब्रॅकेट प्लेन आपण म्हणतो. तसंच हा रिफ्लेक्शन ग्रेटिंगचा जो लॉ आहे तो काय आहे? फक्त याच्यात 2 नाही, काय फक्त n lambda is equal to d sin theta. N lambda is equal to d sin theta. And it is for first plane. It is for first plane. So first plane साठी n ची व्हॅल्यू काय असते? 1. और फर्स्ट प्लेन n ची व्हॅल्यू 1 आहे. आणि हा जो आपण 54 व्होल्ट अप्लाय केला होता, हा किती डिग्री साठी अप्लाय केला होता? हे तुम्ही बघितलं ना, ही डायग्राम अशी. हां, याच्यात असं होतं. हां, हे तुमचं 54. हा अँगल तुमचा काय होता? 50 डिग्री. थीटा इज इक्वल टू 50 डिग्री. ओके, म्हणजे थीटा इज इक्वल टू 50 डिग्री त्याला होता अँगल. बरोबर आहे का नाही? थीटा इज इक्वल टू 50 डिग्री. मग आता आपल्याकडे डी ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. डी ची व्हॅल्यू काय आहे? 2.15. एन ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, थीटा काय आहे तुमचा? थीटाची व्हॅल्यू तुमची 50 डिग्री आहे. ओके, पुट इट इन इक्वेशन नंबर, सपोज वी कॉल इट इक्वेशन नंबर 3. वी कॉल इट इक्वेशन नंबर 3. एन लॅम्बडा इज इक्वल टू डी sin थीटा. एन ची व्हॅल्यू 1 टाकली. मग इथे काय करायचं? तुमचं लॅम्बडा. ओके, डी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय आहे? 2.15. ओके, 2.15 into sin of angle किती तुमचा? 50. 2.15 into sin of 50. ओके, मग याच्यावर तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू येते. हे वरचं लिहून झालं का तुमचं? लिहिलं का वरचं? हो सर. लिहिलं हो का? सर. हो सर. हो सर. लिहिलंय ना? बरं ठीक आहे. काय फक्त खाली हा फॉर्म्युला दिसतोय ना तुम्हाला खालचा? हो सर. खालचा फॉर्म्युला दिसतोय का तुम्हाला? नाही, खालचा नाही दिसत आहे. खालचं नाही दिसत आहे सर. हा दिसतोय का आता? हा दिसतोय. n लॅम्बडा इज इक्वल टू d sin थीटा. दिसला का फॉर्म्युला? हो सर. इक्वेशन नंबर 3. मग त्याच्या खाली आहे n इज इक्वल टू 1, थीटा इज इक्वल टू 50 डिग्री. बरोबर आहे ना? मग ते लास्टच्या इक्वेशन मध्ये टाकले. त्या इक्वेशन नंबर 3 मध्ये फक्त n ची व्हॅल्यू 1 आणि थीटाची व्हॅल्यू 50 टाका. d ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 2.15. मग तो इक्वेशन कसं तयार होतं? लॅम्बडा इज इक्वल टू 2.15 sin 50. ओके, मग ते वरती लिहितो थांबा. वरचं तुमचं लिहिलं असेल तर, ओके, वरचं तुमचं लिहिलं असेल तर लिहितो वरती. हे बघा. ओके, आता इक्वेशन नंबर 3 लिहिलं का तुम्ही? हो सर. लिहिलं ना? मग इक्वेशन नंबर 3 नंतर काय तुमचं? n इज इक्वल टू 1 आणि थीटा इज इक्वल टू 50 डिग्री. ओके, n इज इक्वल टू 1, थीटा इज इक्वल टू 50 डिग्री. आणि d काय तुमचा? 2.15 एंगस्ट्रॉम मिनिट. ओके, आता ते तुमचे इक्वेशन नंबर पुट मध्ये इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचे. ओके, इक्वेशन नंबर 3 मध्ये n ची व्हॅल्यू 1 पुट केली म्हणजे ते लॅम्बडा. ओके, लॅम्बडा त्यानंतर हे आहे तुमचं d ची व्हॅल्यू 2.15 आणि इथं sin ऑफ 50 डिग्री. ओके, 2.15 sin ऑफ 50 डिग्री. आणि त्यावरनं तुमची लास्ट इक्वेशनची व्हॅल्यू येते लॅम्बडा इज इक्वल टू 1.65 एंगस्ट्रॉम मिनिट. लॅम्बडा इज इक्वल टू 1.65 एंगस्ट्रॉम मिनिट. पाहिलं इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 म्हणा. झालं का लिहून? हो सर. आता वरची जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती v इज इक्वल टू 54 काढून, ती किती होती? लॅम्बडाची व्हॅल्यू 1.67 एंगस्ट्रॉम मिनिट. 1.67 एंगस्ट्रॉम मिनिट. ती आपली थिअरॉटिकल व्हॅल्यू होती 1.67 एंगस्ट्रॉम मिनिट. आणि आता आपली एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काय आहे? 1.65 एंगस्ट्रॉम मिनिट. म्हणजे थिअरॉटिकल डिग्रोमिंगने सांगितली होती
किती व्हॅल्यू ती 1.67 डी ब्रॉगलीची हायपोथेसिस वापरून फक्त थिअरॉटिकली ती व्हॅल्यू जर आपण काढली तर ती आपली ती लॅबोरेटरी व्हॅल्यू काय आहे आपली 1.67 ती व्हॅल्यू आली आपली 1.67 अँगस्ट्रॉम. डी ब्रॉगली हायपोथेसिस वापरून थिअरी वापरून 1.67 आली आणि ही डेव्हिडसन डार्मर एक्सपेरिमेंटचे प्रॅक्टिकल प्रूफ वापरून जी व्हॅल्यू आली आपली ती काय आली लॅम्बडा इज 1.65 ही होती 1.67 आणि ती होती तुमची 1.65. ओके, मग याच्यावर काय समजलं आपल्याला की दोघं व्हॅल्यू जवळपास सारख्याच येत आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे डी ब्रॉगलीने जी थिअरॉटिकल व्हॅल्यू मांडली ती व्हॅल्यू आणि आपण डेव्हिडसन डार्मर एक्सपेरिमेंटने जी प्रॅक्टिकल व्हॅल्यू काढली ते दोघं व्हॅल्यू आपल्या काय आल्या सारख्या झाल्या. मग याच्यावर काय होतं दिस एक्सपेरिमेंट व्हॅल्यू इज क्लोज टू द थिअरॉटिकल व्हॅल्यू. बरोबर आहे का नाही? and this shows that electron behaves like a wave. याच्यावर आपल्याला कळतं खाली आहे this the experimental value and theoretical value is close to each other असं म्हणा. this experimental value and theoretical value is close to each other thus close to each other thus this equation this shows that electron behaves like a wave. This shows that electron behaves like a wave. This shows that electron behaves like a wave. So that Davidson and Garman's experiment. So that Davidson-Garman experiment confirms. Davidson-Garman's experiment confirms wave nature of moving electrons. Confirms wave nature of moving electrons. Okay. Sir, wave nature of? Wave nature of moving electrons. Wave nature of moving electrons. Okay. समजलं का? हो सर. समजलं का म्हणलं? हो सर. अनम्यूट करा अनम्यूट. हो सर समजलं. हो सर समजलं. अनम्यूट करा. मी कोणाला पण प्रश्न विचारेल. मयुरी कोरपडे आवाज येतोय का? हा सर. येतोय ना? हा येतोय. जर डी ब्रॉगली हायपोथेसिस वरून थिअरॉटिकल लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली? 1.67 Einstein unit. ओके. पूजा जाधव हा सर. डेव्हिडसन गार्मर एक्सपेरिमेंट वरून लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली? पूजा जाधव 1.65 Einstein unit. 1 पॉइंट किती? आवाज 1.65 एंगस्ट्रॉम युनिट. ओके. प्रतीक्षा शेडगे आवाज येतोय का? राहुल चोपडे रोशन जाधव अरे हात तर नाही मीटिंग मध्ये. सानिया डांगे. सानिया आवाज येतोय का? हो सर येतोय ना? हो सर. निकेलचा क्रिस्टलचा जो प्लेन होता तो काय होता? 111. 111. ओके. संकेत भोसले आवाज येते ना? इंटरप्लेनर स्पेसिंग डी ची व्हॅल्यू काय होती निकेलच्या क्रिस्टल प्लेनची? काय डी ची व्हॅल्यू काय होती? डी ची आठवण सर. किती होती? आठवण सर. अरे आवाज येत नाही, जोरात बोल थोडा. आठवे ना. अरे आत्ता तर शिकवलं, एवढ्यात विसरला होय? परीक्षा येईपर्यंत सगळं जायचं डोक्यावर उडून. सुमित मोहिते
हा सर. लिहिलं नाही का? वही घेऊन बसायचं लेक्चरला, वही आणि पेन. सुमित मोहिते 2.15 डी ची व्हॅल्यू काय आहे? 2.15 युनिट. 2.15 एंगस्ट्रॉम युनिट. बरोबर आहे. श्रेया कुर्नूल, श्रेया येस सर. येस सर. आवाज येतोय ना? हो सर. ती डायग्राम काढली होती, त्या डायग्राम मध्ये सी काय होता? सी सर फॅरेडे सिलेंडर. फॅरेडे सिलेंडर. ओके. सरिता झाडे, सरिता झाडे सर डायग्राम मध्ये एन म्हणजे काय होतं? एन निकेल क्रिस्टल. निकेल क्रिस्टल. ओके. प्रणव क्षीरसागर, प्रणव क्षीरसागर डायग्राम मध्ये एल टी म्हणजे काय होतं? एल टी LT हा सर बॅटरी आवाज- लो लो काय? बॅटरी एल टी काय तर सांगितलं होतं ना मी. ठीक आहे, अभ्यास करा. भक्ती पाटील, हा सर. एच टी काय होतं? एच टी हाय टेन्शन. हाय टेन्शन. ओके, ठीक आहे. ठीक आहे, अभ्यास करा. हा, आणि कालच्या मीटिंगला 1 मिनिट विचारायचं. कालच्या मीटिंगचं थोडं 1च मिनिट.